सलादसाठी कापलेले थोडीशी काकडी, गाजर, टोमॅटो आणि कांदा असा उरलेला होता आणि अर्धवट ते सलाद उरलेलं त्याचा म्हटलं आता काय करू, तर म्हणून मी दाखवते थालीपीठ. तर ह्या थालीपीठ करण्यासाठी याला मी फूड प्रोसेसरमध्ये क्रश करून घेतलं आणि त्यात घालण्यासाठी मी घेतले आहे हे ज्वारीचं पीठ अर्धी वाटी, तांदूळाचं पीठ अर्धी वाटी, बाजरीचं पीठ अर्धी वाटी आणि ही कणिक अर्धी वाटी, जिरं अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, तीळ चमचाभर, मीठ चवीनुसार, हळद चमचाभर, तिखट चमचाभर, धन्याची पूड चमचाभर. आता ह्याला सैलसर कालवून घ्यायचं आहे. कोथिंबीर अर्धी वाटी, मिरचीची पेस्ट, थोडं थोडं पाणी घालून मी याला सारखं करून घेते. खूपच सारखं केलंय. याला आता 20 मिनिटं ठेवून देऊ. मग त्यानंतर करूया आपण याचे थालीपीठ. आता मी आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशवीवर थालीपीठ पसरवून दाखवते. एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन पाण्याचा हात घेऊन त्याला पसरवून घ्यायचा आहे. तवा मी गरम करायला ठेवला आहे. आपण बघताय तवा गरम करून घेतला आहे. गॅस सिम केला आहे आणि हे असं उचलून घेतलं आहे. आता ह्याला टाकायचं आणि गोल हात असा फिरवला त्याच्यावर ते सुटून येईल. अलगद हाताने प्लॅस्टिक काढून घ्यायचं आणि त्याला प्लेन करून घ्यायचं आहे आणि त्यावर पाण्याचा हात घेऊन 5 छिद्र करायची आहेत. आपण बघताय दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे. एकदा पलटून घेऊ. कडेनी आणि मध्यभागी असं तेल सोडायचं आहे. असे आपण कुठल्याही पिठं घालून थालीपीठ करू शकतो. ज्या थंडीत आता येणाऱ्या कुठल्याही भाज्या घालून आपण थालीपीठ करू शकतो. खूप चविष्ट लागतात आणि मुलं जे आपल्या भाज्या खात नाहीत, लहान मुलांना पुष्कळशा भाज्या आवडत नाही, त्या सर्व भाज्या आपण ह्यात घालून थालीपीठं करू शकतो. ते आवडीने खातात. त्यांच्या आवडीचं त्यावर त्यांना थोडंसं चीज वगैरे स्प्रेड करून घ्या. मुळा मुलं खात नाही आणि मुळा खूप पौष्टिक असतो, तर तुम्ही मुळा किसून पण असं थालीपीठ करू शकतो. हे खूप खमंग असं हे थालीपीठ तयार झालं आहे. छान चटके त्याला लागलेले आहे. हे मी काढून घेते आणि अशा या पद्धतीने थालीपीठ करून घेते. दुसरं मी डायरेक्ट तव्यावर लावून दाखवते. हा गोळा घेतला आणि पाण्याचा हात घेऊन याला दाबायचं. ज्याप्रमाणे मी पॉलिथिनवर केलं होतं अगदी तेवढंच मी पसरवून घेतलं आहे. मध्यभागी एक होल आणि साईडला असे 4. तर ह्याला पण छान भाजून घेऊया. ह्याच्या पण दोन्ही बाजू छान खरपूस भाजून घेतल्या. हे थालीपीठ मी सर्व केले आहे. दही घेतलं आहे, आंब्याचं तिखट लोणचं आणि मिरचीचं लोणचं आणि असे खमंग थालीपीठ तयार आहे. सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये. आपल्याला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल फीडबॅक अगदी नक्की द्या.
पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.